हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे शंकरोपण अशा प्रकारची विधी त्या वास्तूसाठी आपण करत असतो. त्यानंतरचा तिसरा विषय आहे क्षेत्रपाल पूजन. या मोठ्या यज्ञ कार्यामध्ये क्षेत्रपालाचं पूजन सुद्धा विशेष महत्त्वाचं मानलं जातं. आता ते तीन मोठ्याच वर्गावरती जे मंडळ मांडलीत का नाही, ती तीन मंडळ आहेत. एकामध्ये शिवांश आहेत, बरोबर का नाही. महालक्ष्मीनं ज्या वेळेला रत्नासुराचा वध करायचा त्यावेळेला रत्नासुर सहज ऐकत नव्हता. मग त्यांनी सांगितलं दख्खन निवास रुद्रावतार म्हणजे काय, तर ह्या दख्खन मध्ये तू ये, पुन्हा ये तुझ्या भावाला म्हणजे भगवान शिवशंकराला हाक मारली की तुम्ही काही करून इथे या आणि काय करा, त्या रत्नासुराचा वध करा. थोड्या वेळी त्याची वापस झाली आणि म्हणून तो दीप रूपाने आला, तो ज्योती रूपाने आला. म्हणून आपण म्हणतो ज्योती रूपाय विद्महे बटू रूपाय धीमहि तन्नो केदार प्रचोदयात्. केदार म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे आला. आलं लक्षात का. असा असणारा हा भगवान शिव, त्याची आपण काय करतो या ठिकाणी द्वादश ज्योतिर्लिंगामध्ये आपण पूजा करत असतो. आलं लक्षात का. आता तुम्ही जे आपण ज्यावेळेला या मूर्तीचं काय केलं, उत्थापन केलं, त्या उत्थापनाचं जे तेज आहे त्या तिन्ही कलश जे असतील त्या तिन्ही प्रधान मंडळावरती ठेवले जाणार आहेत. लक्षात घ्या. आणि त्या तिन्ही मंडळाची पूजा ही तुम्हाला थोडक्यातली माहिती दिली म्हणजे हे पण तुमच्या लक्षात यावं की आपण काय मांडले. मगाशी कालही सांगितलं की आपण जे करतोय जे आपल्याला कळालं नाही ते सगळं व्यर्थ आहे, त्याला काही अर्थ नाही. आणि जे व्यर्थ आहे त्याला अर्थच नसतो काही, बरोबर आहे की नेत्रोदकस्पर्शयाः नेत्राशम्य आचमन करायचं. डाव्या हातानं उजव्या हातावर पाणी घ्यायचं, 3 वेळा प्यायचं आणि 14 वेळी दाहनामध्ये सोडायचं. आचम्य केशवाय स्वाहा. ओम नामशाल्य विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः शंकरषणाय नमः वासुदेवाय नमः मृत्युंजयाय नमः अनिरुद्धाय नमः पुरुषोत्तमाय नमः आनंदशिवाय नमः भूपेंद्राय नमः हरे नमः श्री कृष्ण परमात्मने नमः. प्रणवस्य परब्रह्मशी हातावर पाणी घ्यावं सगळ्यांनी. प्रणवस्य परब्रह्मशी परमात्मा देवता. ओम स्वाहा ओम जनाः ओम हरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. कुलदेवतेचं, ग्रामदेवतेचं, काकुबाईचं, स्थानदेवतेचं, वास्तूचं, आपल्या आई वडिलांचं आपण त्यांना गुरु मानतो अशा गुरुजनांचं स्मरण करायचं. त्याचबरोबर इथं असणाऱ्या गाकुबाईचं, मुकिंदयाचं, ज्योतिबांचं, विद्याशंकर महाराजांचं सगळ्यांचं स्मरण करायचं. 13 वेळा नमस्कार करायचा. श्रीमन्नमागणाधिपते नमः. श्रीदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. श्रीग्रामदेवता. सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः. सर्वेभ्यो नमः. परम ब्रह्मदेवता परम सद्गुरु राजयोगी ज्ञानंदनास्तु. ठीक आहे. आता काय करायचं, जे आज नवीन आलेले आहेत स्मरणम तिथिर विष्णू तथावारो नक्षत्रम विष्णुरेव च योगश्च करणंचैव सर्व विष्णुमयवत अभ्य पूर्वचारित एवं गुण ग्रह विशेषण. गार्ग्य गोत्रोत्पन्नेन अरुण नाम शर्मणा महानिर्गुणस्य धर्मपत्नी शोभा नाम धर्मपत्नी तुम्ही मानिका श्रीकाम शर्मणाम धर्मपत्नी नीता नीता नाम धर्मपत्नी मानसिंग नाम शर्मणाम गार्ग्य गोत्रोत्पन्नेन धर्मपत्नी शैलजा नाम धर्मपत्नीना. हा सांगा नाम. निकम निकम सर्वंबस्य गोत्र कौंडिन्य गोत्र. बरं का, कौंडिन्य गोत्रोत्पन्नेन नाव 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 तुमचं नाव थांबा एक हा विजय गार्ग्य गोत्रोत्पन्नेन विजय नाम शर्मणाम धर्मपत्नी प्रेमला नाम धर्मपत्नीना माग आडनाव गणेश. गार्ग्य गोत्रोत्पन्नेन गणेश नाम शर्मणाम धर्मपत्नी
आशा नामक धर्मपत्नी नाम। आता जे नवीन आलेले आहेत त्यांनी म्हणायचं श्रौत, बोलू नका, श्रौत स्मार्त पूजा अधिकारात गायत्री तेजबल, बोला तुम्ही, तेजबल प्राप्त्यर्थ सिद्ध्यर्थ अस्मिन ममस्य ग्रामदेवता श्री धाकूबाई मुकिंदी आई प्रतिष्ठापना पूजा कर्म यज्ञ अधिकारात नूतन यज्ञ उपवित धारणंच करिष्ये, सोडून जाता म्हणा। आता त्यांच्याकडे सगळ्यांच्याकडे दिलेले जवळीत हा ते देसी मदा गुरुचवेन आवह सबुद्ध्याये पद्मसमुढमसे वागुण सुरे स्वाहा। ओम डोक्यामध्ये घ्या, डोक्यात घ्या, हात दुसरा डोक्यात घेतला का आता उजवा हात आतमध्ये घाला, बरोबर आहे, बरोबर आहे, हा सोडा। हा आता 3 वेळा पाणी प्या, 3 वेळा डाव्या हाताने उजवा कर पाणी घ्यायचं, ते प्यायचं। नारायणाय नमः स्वाहा, माधवाय नमः स्वाहा, गोविंदाय नमो नमः। आता शांती पाठ सुक्त महं करिष्ये। हृदय असन्नाप्रायिवो रक्षित आरोग्ये दिवे देवानां भद्राः सुमतिर्देवा नद्धोरातिरभिनो निवर्तताम्। देवानग्निं सख्यमुपसीदिमं वयं देवान आयुः प्रतिरन्दु जीवसे पूर्वयानि विदाहुमये वयं भगं मित्रं मदितिं रक्षं श्रितं अर्यमणं वरुणं सोममश्विनः सर्वदिन्नः शुभगामयस्करत तन्नो वातो मायो भुवातो भेखगन् तन्माता पृथिवी तत्पिता द्योः खग्रावाणः सोमसुतो मयो भुवस्तदक्षिण्या शृणुतं धिष्ण्याध्युवम् जगतस्तुघस्पदे धियं चिन्ममवसे हुमये वयं मुखानो जता वेदसामसवृद्धे रक्षिता पायुरक्तः स्वस्थारशो अरिष्टनेमहि स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु त्रैभवदश्वामरुताः वृष्टिमातरः शुभञ्जाभानो वेदते पूजनमयः अग्निर्वामनवः सूरचक्षसो विश्वेन्नो देवा अवसा जमन्यः भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्जत्राः स्थिरैरङ्गै सुष्ठुराग्निं सस्तनोभिर्वशेम देवहितं च दायुः शतमिन्नु शरदुर्वकम् हि देवा जत्राण जगृधा जरसन्तनूनां पुरासो यत्र पितरो भवन्ति मानो भूयारीरिकदायुगन्तो आदित्यदोहुरदितिरन्तारिक्षं नदितिं माता स पिता स पुत्राः विश्वे देवा अदिति पञ्चजनम् अदितिर्जातमदितिर्जनित्वं द्योः शान्तिरन्तरिक्षं शान्तेः पृथिवी शान्तिरापः शान्तिरोगदयः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्ति सर्वगुं शान्तिरेव शान्ति सामा शान्तिरेधिः जतो जतः समीहसे ततानो अभयं कुरुः षण्णः कुरु प्रजाभ्यो वयन्नः पशुभ्यः शान्तिर्भवतु सुशान्तिर्भवतु। आता काय करायचं, हातावर पाणी घ्या, पूर्व अस्मिन् श्री गिरिजाशंकर पर्वत समीपे मुरलीगामिनी शालिवाहनशके हाताला हात लावा यजमान पत्नी नवदश उत्तरे
चतुर्दश विश्वावसु नाम संवत्सरे उत्तरायणे ग्रीष्म ऋतुमासोत्तमे मासे महामंगलप्रदं वैशाख मासे कृष्णपक्षे अद्य प्रतिपदा पुराणोक्त शास्त्रयुक्त वेदयुक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम अस्माकं सहकुटुंबानां सहपरिवाराणां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य संपत्ति संतति मनोयुक्सित कामना संसिद्ध्यर्थ सभायां राजद्वारे सर्वत्र यश विजय लाभादि इह जन्मानि जन्मांतरेण दुरित उपशमनार्थ चतुर्विध पुरुषार्थ सिद्ध्यर्थ त्रिविध ताप उपशमनार्थ नवग्रह अनुकूलता सिद्ध्यर्थ दिक्पाल प्रसन्नता सिद्ध्यर्थ सर्व भूत प्रेत पिशाचादि भय निवृत्त्यर्थ प्रयोजनार्थ अप्राप्त लक्ष्मी प्राप्त्यर्थ प्राप्त लक्ष्मी चिरकाल संरक्षणार्थ धर्मार्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ सिद्ध्यर्थ आधी भौतिक आधी दैविक आध्यात्मिक सांसारिक देवता श्री ज्योतिर्लिंग देवता मूर्तीनां अचल मूर्तीनां प्राण प्रतिष्ठापना पूजन अंगभूत मंदिर जीर्णोद्धार हेतवे कलशारोहण आदि कर्माः कर्मेद अंगभूत समस्त भक्तजन ग्रामजन जनदेश जनप्रतिनिधि भूत अंगभूत समस्त ग्रामस्थ शर्माः वर्णाः सपत्निकः अहं सपरिवारस्य सत्कर्मजन्य पुण्यफल प्राप्ते अस्मिन् कुर्ले ग्रामे देशे च वसता सर्वेषां महाराष्ट्रप्रदेशे भक्तजनानां मम च नानाविध कर्म विपाकजन्य आदि भौतिक आदि दैविक आध्यात्मिकता रोग उपद्रव दारिद्र्य दौर्भाग्य अतिवृष्टि अनावृष्टि शलभ शुक मूषक अग्नि आदि इति भय निवृत्ति पूर्वक सर्वेषां क्षेम सुभिक्ष कल्याण दीर्घायु पुष्टि आरोग्य विपुल लक्ष्मी कीर्ति पुत्र औत्रादि अनये श्रेयस पुरुषार्थ चतुरस्त्र संभारतीय संस्कृति सुप्रतिष्ठिता हेतवे प्रासाद निर्माण प्रतिमा साह्य कृतानां भक्तानां पूर्वजन्मानां उद्धार पूर्वक प्रासाद प्रतिमाः अनुसंख्याको वर्षिणी यावत् श्री शाक्त देवता देवी श्री जाकुबाई मुकिंदी आई ज्योतिर्लिंग देवता लोकनिवास हेतवे सूर्या चंद्रमा वसो यावत् प्रासादे प्रतिमासु देवकला
सानिध्य हेतवे सच्चिदानंद घन सपरिवार श्री धाकुबाई मुकिंदी आई ज्योतिर्लिंग चरण सरोजम प्रासादा अंगभूत श्री धाकुबाई मुकिंदी आई श्री ज्योतिर्लिंग दिन सानिध्या अचल प्रतिष्ठा अंगभूत यथा ज्ञानेन यथा शक्ती यथा भक्ती मिलित उपचार द्रव्येन श्री परमेश्वर प्रीत्यर्थे महं करिष्येत ब्राह्मण साह्येन महं करिष्ये पाणी शोधून दोन वेळा हातावरून सगळं देवता पूर्णं करिष्येत गणेश नारायणं करिष्येत घंटादीप पूजनं करिष्येत दीर्घरक्षणं कर्मं करिष्येत. आता काय करायचं सगळ्यांनी या ठिकाणी काय करायचं हातामध्ये अक्षता घ्यायच्या डाव्या हातामध्ये आज तर दिग्रक्षण करणं फार गरजेचं आहे बरोबर की नाही. काय करायचं डाव्या हातामध्ये अक्षता घेतल्या का उजव्या हात त्याच्यावरती घाता आपल्या उजव्या कानाला त्या दोन्ही हातांचा स्पर्श करा. हा आणि ती जे मुठ आहे म्हणजे ती जो हात आहे तो डाव्या मांडीवरती ठेवायचा. डाव्या मांडीवरती ठेवा बरोबर. हा रक्षो हानानवला गहनन वैष्णवी मेद महंतनवल मुत्किरामि जम्मे निष्ठयो जम मात्यो निच खाने द महंत वल मुत्किरामि जम्मे समानो जम समानो निच खाने द महंत वल मुत्किरामि जम्मे सबंधुर जम सबंधुर निच खाने द महंत वल मुत्किरामि जम्मे सजातो जम सजातो निच खाने तुत्याम किरामि रक्षो हनवावलगनो वृक्षामि वैष्णवान् रक्षो हनवावलगनो वनयामि वैष्णवान् रक्षो हनवावलगनो वस्त्रुणामि वैष्णवान् रक्षो हनवावलगनो बुद्धिहामि वैष्णवी रक्षो हनवावलगो प्रदामि वैष्णवी वैष्णवसि वैष्णवास्थ रक्षांहागोसि निरस्तगुं रक्षो इदमहगुं रक्षो उपतिष्ठामि तमहं रक्षो वधमन्दमो नयामि कृतेन द्यावा व्रतविप्रो वाथा वायवेसो राजसवे तो स्वाहा स्वाहा कृते ऊर्ध्वतम समारुतो दशतमं विश्वाच शनिर्भिजोनि मयो हते द्रोणे सदस्तमा सदत्त आमसरपंतु ए भूता ये भूता भूमि संसिता ये भूता विघ्न कर्ता नश्यन्तु शिवतया आपकर्मन्तु भूतानि विशाचा सर्वतो दिश सर्वेषां विरोधेन पूजा कर्म समावेश ओम जयन्ति मंगलाकारी भद्रकाली कपालिने दुर्गा क्षमा स्वाधात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते. जमिनीवर ठेवा बरोबर. आता सगळ्यांनी काय करायचं सगळ्या दिशेला एकदा नमस्कार करा. ओम प्राचे रक्षत मामेंद्रे अग्नियामग्नि देवता श्रीमद्वाराहे नैरत्या प्रदधारिणी पूजा पात्र कोमारी ईशान्यां शूरमणि ओम दक्षिणेवंत वाराहि नैऋत्या खड्गधारिणी जपात गोमारे ईशान्यां श्रीधारिणी ऊर्ध्ववर्माणि मे रक्षे दस्तात् वैष्णवी तदा दशदिशो रक्षे चामुंडा शवाहना. आता डाव्या पायाची टाच जमिनीवरती 3 वेळा आपटायची. 3 श्रद्धौष्ट महाकाय कल्पान्ते दहनोप नमस्तुभ्यं अनुज्ञातातुमर्हसि पुष्पे हे समूढ. आता तिथे पळीवर पाणी सोडावं आणि जमिनीवरती पाणी सोडायचं. तिथं गंध अक्षता फुलवायचं. जिथं आपण टाच आपटली त्या ठिकाणी फुलवा. आता तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल रोज रोज आपण हे सगळीकडे अक्षता कशासाठी टाकतोय बरोबर आहे की नाही. कशासाठी अक्षता टाकतोय माहिती का ही जी जागा आहे का नाही ही जागा प्रत्येक वेळेला आपण वेगळ्या वेगळ्या जागेवर बसतोय आणि जागेमध्ये अनेक दोष असू शकतात. तिथं वाईट गोष्टी असू शकतात. म्हणून आपण काय करतोय या ठिकाणी आपसर्पंती ये भूता भूमी संस्थिता ये भूता विघ्न करताना नश्यन्तु शिवतया. म्हणजे इथं जर काही भूताचे दोष असतील तर ते चटकन निघून जावे. काही दोष असतील काही वाईट गोष्टी असतील नकारात्मकता असतील तर त्या नकारात्मकता निघून जाव्यात. आपण टास्क केव्हा करतो ज्या वेळेला आपल्याला एखादी गोष्ट नकारात्मक घालवायची असेल त्यावेळेला.
आता देवीला त्या भूमीला प्रार्थना करायची की आम्हाला वाईट गोष्टींचा संहार करायचा होता, म्हणून आम्ही या ठिकाणी हे केले, तुझा अपमान करण्याचा उद्देश नाही. म्हणून आता पुन्हा एकदा देवीची प्रार्थना करायची, म्हणजे जमिनीला हात लावायचा. नमस्ते सदा वत्सले मातृभूमे महामंगले पुण्यभूमे पदरते राष्ट्रभूमीर्मा हिंदूभूमीर्मा मातृभूमीर्मा नमस्कृत्य. आता या ठिकाणी त्या ठिकाणी तुमचे कृपाशीर्वाद आम्हाला राहू दे. आजपासून आम्ही यज्ञ कार्याला, खऱ्या यज्ञ कार्याला आम्ही सुरुवात करत आहोत. त्या यज्ञ कार्याचं रक्षण तुमच्याकडून व्हावं. आमच्या या कर्माचं, आमच्या या पूजेचं, आमच्या या सपावनाग्र पंकजा श्री नारदादि योगी वृंद वंदितं दिगंबरं भानुकोटि भास्वरं भवद्दितारकं परं नीलकण्ठमब्धितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमङ्गलमक्षशूलमक्षमक्षरं श्रीकाशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे. त्रिशूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारुणं श्यामकायमध्यदेवमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभु विचित्रताण्डवं प्रियं श्रीकाशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे. विमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहं विन्निकन्महेमगिन्निकिङ्गिनाय सत्कटिं श्रीकाशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे. धर्मसेतुपालकं त्वधर्ममार्गनाशकं कर्मपाशमोचकं समर्षदायकं विभु सुवर्णवर्णशेषपाश शोभिताङ्गमण्डलं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे. रत्नपादुका प्रभाभिराम पादुयुग्मकं नित्यमाद्वितीयमिष्टदैवतं निरञ्जनं मृत्युदर्पनाशनं कलाभदृष्टमोषधाम् काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे. अट्टहास भिन्न पद्मजाण्डकोश संतते दृष्टिपाप नष्ट पाप जालमुग्र शासनम् अष्टसिद्धिदायकं कपालमालिकाधरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे. भूतसंघनायकं विशालकीर्तिदायकं काशीवासलोकपुण्यपापशोधकं विभु नीतिमार्गकोवितं पुरातनं जगत्पते काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे. कालभैरवाष्टकं पठन्ति ये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनं श्रीभैरव के चरणों में कोटि कोटि वंदना. श्रीभैरव के चरणों में कोटि कोटि वंदना. ओम श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारे वर्णौ रघुवर विमल जसु जो दायको फल चारे. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसति लोक उजागर रामदूत तुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नामा. महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगे कंचन बरन विराज सुवेशा कानन कुंडल कुंजित
हर दिखावा विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर सहारे रामचंद्र के काज सवारे गाय सजीवन लखन जियाए श्री रघुवीर हर्ष उर लाए रघुपति कीन बहु बड़ाई तुम प्रिय भरत ही समवाई बदन तुमरो जस गावे अस बहि श्रीपति कंठ लगावे सनकादिक ब्रह्मादि दिक्पाल जहाते कवि गोविद कहि सके कहाते तुम उपकार सुरी वही कीना राम बिहाय राजपद कीना तुमरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भई सब जग जाना युग सहस्र योजन पर भानो निर्लयोताय मधुर फल जानो प्रभु मुद्रिका मयि मुख माहि जलधि लाधि गज अजरज लाहि दुर्गम काज जगत के देते सुगम अनुग्रह तुम्हारे देते राम तुम्हारे तुम सुफल है तुम्हारी शरणा तुम रक्षक काहू को डरना आपन तेज सहारो आपे तीनों लोक भागते कापे भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुहावे नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत धीरा संकट ते हनुमान छुड़ावे मन क्रम वचन ध्यान जोगावे सब पर राम तपस्वी राजा दीन के काज सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे चारों जग पर ताप तुम्हारा है पर सिद्ध जगत उजियारा साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन नाम तुम्हारे दशरथी दो दिव्य के दाता असवर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा तुम्हारे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख बिसरावे अंधकार रघुपर पुर जाए जहाँ जन्म हरि भक्त कहाई और देवता कीर्तन धरई हनुमत से सर्व सुख करई संकट कटे मिटे सब पीरा जो हमरे हनुमत बल दिया जय 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 हनुमान गोसाई कृपा करहु गुरुदेव की नाई जो सतबार पाठ कर कोई तुम जय बंदी महासुख होई जो यह पढ़े हनुमान चालीसा होय सिद्धि साधी गौरीसा तुलसीदास सदा हरि तेरा कीजे नाथ हृदय महानेरा पवन तनय संकट हरना मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय पशुअसर भूपियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय श्री राम जय राम जय जय राम 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 श्री राम जय राम जय जय राम
दाखवई मात की जय, हनुमान की जय, वर रामचंद्र की जय, सनातन धर्म की जय। अक्षरो कुंजो परिवाम हस्ते कलश संस्था डाव्या बाजूला जे आपण कलश ठेवलाय त्याच्याकडे अक्षर असं 3 वेळा फिरवायचा। जे तीर्थानी प्रचरंता सिग्र्या हस्ताः दीर्घं गिनाः देवानि तन्वसे। आता 5 मुठे एकत्र करायची, याला तेलू मुद्रा म्हणायचं। ती पाण्यामध्ये बुडवा, बरोबर, आणि त्याच्यावरती असा हात झाका सरळ उजवा हात, बरोबर। आता दोन्ही अंगठे बाहेर आहेत, ते नुसते अंगठे हलवायचे आणि काय म्हणायचं, वम वरुणाय। किती वेळा म्हणायचं, 8 वेळा। वम वरुणाय, वम वरुणाय, वम वरुणाय, वम वरुणाय, वम वरुणाय, वम वरुणाय। आता चक्र मुद्रा, वरचा जो हात आहे का नाही, खालचा हात आहे तो असाच खाली ठेवायचा, खालचा हात खाली ठेवायचा, वरचा हात त्याच्यावरती ठेवायचा आणि असा गोल हात फिरवायचा, वरचा हात, बरोबर, हा हा, उजवा हात गोल फिरवायचा आणि काय करायचं, कुंभ मुद्रा करायची। कुंभ मुद्रा करायची, कुंभ मुद्रा करायची म्हणजे असं असं अशी मूठ धरायची आणि त्यात आपोहिष्टामयो भुवस्तान ऊर्जे दधातन महेरणाय चक्षसे नोवाः शिवतमोरस्य तस्य वायते नः। उदक अवमात्मनां पूजा द्रव्येन आत्मानं च प्रोक्षयेत। अहो हातामध्ये अक्षता फूल घ्या, अग्नीचं स्मरण करायचं। दिवा नसेल लाव, कुणाचा लागला तर दिवा लावून घ्या बरं जरा। ओम अग्निर्ज्योतिर्ज्योत् वर्चो ज्योतिर्वर्चः स्वाहा सूर्यो वर्चो ज्योतिर्वर्चः स्वाहा ज्योतिः सूर्यो ज्योतिः। ओम ब्रह्मस्वरूपम अवाहयामि स्थापयामि पूजयामि। त्या दिव्याला अक्षता फुलवा। हे तुम्हाला शुभम, हा बरोबर, शुभम करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रुबुद्धीनाशाय दीपज्योती नमोस्तुते। नमस्कार करायचा। आता काय करायचं, हातामध्ये अक्षता फुल घ्यायचा। रथे नादे भुवज्जाति भुवनानि पश्यन्ना जयांचा रथी एकची चक्र पाहे असे भूमी आकाश आधार काहे असा सारथी नासी। आता सूर्याचं स्मरण करायचं आणि ते फुल, सूर्याचा तेज सगळ्यांना दिसते, प्रकाश दिसतोय ना, तेजाचं अवलोकन केलं तर फुल व्हायचं। त्यांच्यावर शंख आहे, त्यांनी शंखाची पूजा करायची। शंखाला पहिलं पाणी सोडायचं। पांचजन्याय विद्महे पवमानाय धीमहि आता हातामध्ये अक्षता घ्या आणि गणपतीचं आवाहन करायचं। आवाहन गणपती बाप्पाला या कार्यासाठी पुन्हा एकदा पाचारण करायचं। जे नवीन आहेत विशिष्ट वृत्त्या लोकांनी ओम गणानंत्वा गणापतिं हवामहे प्रियपतिं हवामहे निधीनान्त्वा निधिपतिं हवामहे वसो मम श्री गणेशाय नमः असं कंटिन्यू म्हणत राहायचं, अजिबात न थांबता। प्रत्येक उपचाराच्या दरम्यान श्री गणेशाय नमः असं म्हणत राहायचं। आलं लक्षात गुरुजी, इकडे जरा लक्ष द्या। हा, आता 3 वेळा पाणी घाला, श्री गणेशाय नमः असं म्हणत राहायचं। तुम्ही हाताला हात लावा वहिनी, ते पाणी घ्या, त्यामध्ये हळद कुंकू अक्षता फूल घाला, ते देवाला वहिनी घाला की तुम्ही नुसतं बसलाय बरं का,
वळवून दादांच्या बहिणी हा देवाला त्रिपादोद्भवदे गुरुः पादो श्रीहा भवतु पुनः वर्गं समर्पयामि मुखे आचमनीय श्री परत सर्वांनी 4 वेळा पाणी घाला 4 वेळा पाणी घाला ततः विराजाय विराजो अधिगुरुः आचमनीयं समर्पयामि आचमनीयं स्नानियं समर्पयामि तस्मात् ज्ञात सर्वभूत समृद्धज्जम् स्नानियं समर्पयामि स्नानांतर्गतेन आता काय करायचं एक पळी पंचामृत आणि एक दधिग्रामकारिकं जुष्णोरसस्य वाजिनः विरन्थिलं वागणं विपदं वसत्परं पावानः विपदान्दरिषः विरशिस्वाहा स्वाहामरुद्भिः वर्षयस्वदिवः सकुस्पृशस्वायि मधु 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 अपातो अपागुं का समुद्रस्य कुंसुते सत्तगुं समाहितं अपागुं का सत्यवरसतम वृण्णामुदमुपयमकृतो सिन्नाय त्वजुष्टं मग्नामिकते जोनिंग त्वजुष्टं ओम शंकरा स्नानं समर्पयामि आता पळीमध्ये पाणी घ्या त्यामध्ये थोडंसं कुंकू घाला षष्ठेन गंधोदक स्नानं समर्पयामि त्वं गन्धर्वाः गणस्वामिन्द्र स्वां बृहस्पतिः आमोगदे दिवानामि पाणी पाञ्चस्मादमुच्यत बरोबर परत पळीमध्ये पाणी घ्या ना पळीमध्ये पाणी घ्या त्यामध्ये अत्तर घालायचं थोडंसं ओम अग्नुष्माते अकोशो प्रशता पुरुखा पशु वन्दसे सोममवतो मदाय स्वच्छतः अत्तर घालून द्या दिवाला त्र्यंबकं जजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं गुरुवारुकमेव बन्धना मृत्युर्मोक्षीयमामृतात् पळी जागेवरती ठेवून द्या हा पळी ठेवून तोरे जंडिले पाहिलं का हा आता चमच्यामध्ये पंचामृत घ्या त्या पंचामृताचा नैवेद्य दाखवा चमच्यामध्ये पंचामृत घ्या त्याचा नैवेद्य दाखवा नैवेद्य हातावरती पाणी घ्यायचं पाण्यात बुडबुडवायचं नाही ओम प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा नैवेद्य आपण कसं दाखवतो हातावर पाणी घेऊन बुडबुडवायचं उत्तरापुष्पम समर्पयामि हस्तवृक्षालं समर्पयामि 3 वेळा तांबूळ पाणी सोडायचं होता एका बाजूला देवावर नाही सोडायचं पाणी विशेष नवीन आले नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया प्रथमं वक्रतुण्डं चौर्वैकदं द्वितीयं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवस्त्रं चतुर्थकं गणपतये नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया लंबोदरं पंचमं च षष्ठं निकटं एव च सप्तमं विघ्नराजेन्द्र धूम्रवर्णं तथाष्टकम् गणपतये नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया नवमं भालचन्द्रं च दशमं विनायकं एकादशं तु गणपति द्वादशं तु गजाननं गणपतये नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया द्वादशैतानि नामानि त्रिशं जयपतेन न च विघ्नं भयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो गणपतये नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्र मोक्षार्थी लभते गते गणपतये नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया जय गणपति स्तोत्र षड्भिर्मा
गणपति बाप्पा मोरया ऐक्येभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वाय समर्पयेत् अस्य विद्या भवति सर्वा गणेशस्य प्रसादतः गणपतये नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया गणपतये नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया मोरया मंगलमूर्ति मोरया गणपति बाप्पा मोरया मंगलमूर्ति मोरया ओम शुद्धवाला त्या ठिकाणी ते मूर्ती ठेवा. त्यानंतर त्या मूर्तीला जे नवीन आहेत त्यांना वस्त्र दिलेत का गणेश गुरुजी? लोकलज्जा निवारणार्थे कार्पास वस्त्रं समर्पयामि उपवीत धारणं समर्पयामि. डाव्या खांद्यावरून उजव्या खांद्यावर देवाच्या डाव्या खांद्यावरून उजव्या खांद्यावर ते पांढरं वस्त्र घालायचं. गणेश गुरुजी कलशेच्या बाजूला देवाचा हात आतमध्ये आला पाहिजे. कलशेच्या बाजूचा देवाचा डाव्या खांद्यावरून परमेश्वर आता फुलवा दोन्ही साईडला दोन एक एक फुलवा. माल्यादिनी सुगंधिनी मालत्यादिनी वै प्रभो यार्दानि पूजातां पुष्पाणि प्रतिगृह्यताम् पुष्पं समर्पयामि. दुर्वा आहेत का? दुर्वा भाग शेंडे आपल्याकडे करून व्हायचे. शेंडे शेंडे माऊली शेंडे काढला. शेंडे म्हणजे टोक आपल्याकडे करून माग बघा माग दुर्वा करून बेल व्हायचा. देठ आपल्याकडे करून पालथा बेल व्हायचा देवाला. ओम बेल व्हायला का सगळ्यांनी? बेल व्हायला आहिरी भोगे पर्जयति बाहुं जायाति परिबाधमा नः तग्नो विश्वावयुनानि विद्वान् पुमान् पुमान्तु विश्वधरः. अगरबत्ती वाळा. अगरबत्ती वाळा. ओम वनस्पती रसोद्भूतो गंधाद्यो गंधोत्तम आग्रहेश्वर देवानां दुर्गोऽपि प्रतिगृह्यताम्. चंद्रमा मनसोजाता चक्षुसूर्यो अजायत शूद्रामायुष प्राणाच्च मुखात् वीरदाय. ओम प्राणाय स्वाहा अपाणाय स्वाहा ज्ञानाय स्वाहा प्राणाय स्वाहा समानाय स्वाहा. पूर्णब्रह्मणे नमः. वृक्षालंजलं समर्पयामि वरदोषदाते चंद्रं समर्पयामि. प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि. नमस्कार करा. एक 5 मिनिटं थांबूयात आपण. अर्घ्य दानेन फलदोस्तु सदा मम रिद्धी सिद्धी सहित मंगलमूर्ती महागणपती. देवाला लावा. तुमच्या कपाळाला लावा श्रीफळ. कपाळाला स्पर्श करा. अंगठा किंवा हे लागू नये. आता देवाला हात जोडून प्रार्थना करायची. हे देवा गणराया गजानना आज या ठिकाणी आम्ही खऱ्या अर्थानं मुख्य कार्यक्रमाच्या विधीला सुरुवात करत आहोत. ह्या काका होऊ दे. आमच्या इच्छा मनोरथ परिपूर्ण होऊ दे. ह्या देवीचं आमच्या ग्रामदेवतेचं तेज आणि बल कित्येक पट वाढू दे. कोटी सूर्या इतकं तेज प्राप्त होऊ दे. त्या तेजाचा कृपाशीर्वाद आम्हाला लाभू दे. आणि ह्या कार्याची जी आम्ही आज सुरुवात करत आहोत ते शेवटपर्यंत असाच उत्साह राहू दे. गावामध्ये अशीच एकी राहू दे. एकरूपता राहू दे. गाव आमचं गुण्या गोविंदाला नांदू दे. सगळ्यांना इथं बसून मुंबई पर्यंत पुण्यापर्यंत जे कोणी बाहेरचे लोक आहेत सातारा असतील कोल्हापूर कराड काही असतील तर अशा सर्व लोकांच्या वरती तुमचे विशेष कृपाछत्र राहू दे. समस्त भक्तांवरती तुमची कृपाछत्र राहू दे. आमच्या उद्योगामध्ये व्यवसायामध्ये यश द्या. भरभराटी द्या. आमचं कल्याण करा. आम्हाला सगळ्यांना सद्बुद्धी प्राप्त होऊ दे अशी प्रार्थना करा. जे कोणी गावात दारू पितात त्यांची दारू नष्ट होऊ दे. त्यांना सद्बुद्धी प्राप्त होऊ दे. जे कोणी वाईट बोलतात त्यांना सद्बुद्धी प्राप्त होऊ दे. सगळे चांगले गुणी गोविंद होऊ दे. सगळे आनंदी होऊ दे. सगळ्यांच्या घरामध्ये आनंद राहू दे अशी प्रार्थना करा. हात जोडा.
गजानना
समायुगुंसिः योग प्रक्षेप्य. आता गहू जे ठेवलेत ना आपण धान्याची रास ठेवली त्या धान्याच्या राशीला हात लावा. समोर कलशाच्या खाली बघा धान्याच्या राशीला तसाच हात लावायचा आहे. असा पुढे का सरका की तुम्हाला म्हटलं की मगाशी पुढे सरका दादा. उचला की उचला की अहो नारळ पण उचलून खाली ठेवा जरा. ठेवा खाली. हा ठेवलं. पुरुषांनी पुढे बोलून पाणी घ्या त्यामध्ये महिलांनी थोडं थोडं गंध घालायचं म्हणजे कुंकू घालायचं. ओम त्वां गंधर्वा अकर्णकां इंद्रत्वां बृहस्पतिः कामोददेशो राजा विद्वान् कलशामध्ये तस्मादमुच्यते. घालायचे पाणी घाला. आता ठेवून द्या पळे. आता म्हणजे थोडंसं धान्य घ्यायचं म्हणजे तांदूळ घ्यायचे आता म्हणजे कलशामध्ये सोडायचे. ओम धान्यमसेहि धान्यमसि विनुहे देवान् प्राणाय गोदानाय स्वाव्यानाय स्वाधिकामनुपृषदिमार्गे खण्डे गोपः सविता हिरण्यपाणी प्रतिभृग्नादचिद्रेण पाणिनाचुष्के त्वां महिनां पयोषि. आता औषधी म्हणून हळद थोडीशी त्या कलशामध्ये घालायची. हळद घाला बरं. जातो कधीहि पूर्वा जाता देवेभ्यः त्रियुगाकुळायमनमोरुणामपुंसतं धामान् सुतच. आता दुर्वा घ्यायच्या म्हणजे हराळी थोडीशी त्यामध्ये घालायची. उभी करायची शेंडे वर करायचे आणि काढायचं खाली करायचा. ओम कांडात परो हंति परुकः परुकः एकानो दुर्वे प्रतनो सहस्रेण शतेन च. घातली सर्वांनी. आता आंब्याचा ढाळा जो मास काढून ठेवलाय तो कलशावरती ठेवा आंब्याचा ढाळा. ओम अश्वत्थे गो निगदानं कर्णे गो वसति स्मृता गो वाजन्तिला जस्नवत पुरुखम्. बरोबर. आता अक्षर हातामध्ये घ्या परत एकदा आणि शेजारी थोडी माती असेल तर कुंडामध्ये माती घेतली. कुंडामध्ये माती घेतली चालेल थोडी थोडीशी. एक कुंडाजवळ येते ज्यांना शक्य नाही त्यांनी अक्षर घ्या. ती माती त्या ह्याच्यामध्ये सोडायची संस्कृती का कलशामध्ये. ओम शिवनाथ विनो भवान शराणि वेशनी दत्ताना शमसप्रताः. बरोबर. अक्षता घातल्या का सगळ्यांनी? बाकीच्यांनी अक्षता घातल्या? घातल्या सर्वांनी. मागच्या लोकांनी अक्षता घातल्या का? आता परत हातामध्ये अक्षर घ्या. सुपारी घेते. अहो घालू दे की सुपारी असतील की. सुपारी आहेत का? आहेत हा, प्रत्येकाच्या. सुपारी घ्या. सुपारी कलशामध्ये बघा. तुमचा हा आपनिर्जा अपला सोडा पुष्पेनी बृहस्पति मृतकास्तानं चन्द्रकुंभसः. आता सुट्ट्या रुपयाचे नाणं घ्या. एक पॉईंट कॉईन घ्या. पॉईंट त्या वाईन कलशामध्ये घ्या. सोडायचा. त्या पैशाचं नाणं घाला त्यात. हिरण्यगर्भः सर्वप्रथम एकवीर अग्निहत्यानश्रमित ददतृतानि दाशुते. आता जो नारळ मासे त्या तो नारळ घ्या. किंवा थांबा गुरुजी नवीन आहे. काय करायचं? पूर्ण काही तर सेवंतिकार गुणजंबक पाट लाभते. पुष्पे प्रभाल गुणशीतल मंजरिभे. कृषी दुर्वा वगैरे त्या सगळं बरोबर. आता ते काय करायचं त्या कलशावरती पहा. बरोबर. वास कलशामध्ये. बरोबर. पालथा करावी. पत्नी वाणी अहि दिव भोगे प्रजेति बाहुं छायाहिति परिबाधनाना. हस्तग्नो विश्वावयुनानि विद्वान् पुमान् पुमाकुं सम्परिपात विश्वतः. भाजनं समर्पयामि. ओम कलश देवताय. आता कलशाला पूर्व पश्चिम दक्षिण आणि उत्तर अशी गंधाची 4 पट्टी वडा. प्राच्य दिशेने ऋग्वेदाय नमः. ऋग्वेदं पूजयामि. श्री ऋग्वेदाय नमः. ऋग्वेदं पूजयामि. आवाज इकडे की पुढं. आवाहयामि स्थापयामि पूजयामि नमस्कारं करोमि. श्वेतहाराय सुमङ्गलाय सुपाशहस्ताय दशाशनाय जलादिनाथाय नमो नमस्ते. नमस्तुभ्यं पद्मिनी जीविनायकं. मंडल कमल मुकुल शीर्षी धारणम. आता ज्या लोकांना वज्रासन करणं शक्य आहे अशा लोकांनी वज्रासन करायचं बरं का. पूजन केलेला कलश ठेवा. आता काय करायचं नारळाला स्पर्श करायचा. नारळाला म्हणा. नारळाला बळवंताचा हात असा पुढं करायचा. पुढं हात. सोडा पाहिजे. महिलांनी हात सोडा. 2 बोटांनी नारळ पकडा की. नारळ पकडायचं. नारळ आणि अंगठा आहे का नाही असं लांब घ्यायचा. अंगठा लांब घ्यायचा. इकडं
अंगठा असं लांब घ्यायचा, जेणेकरून आपल्याहम दीर्घमायुरस्तु. हा तर काय कपाळाला पुरुषांनी पुण्यम पुण्याहम दीर्घमायुरस्तु. क्रिया देवा एकदश त्रयसा बृहस्पति पुरोहिता सवयं तुमा दीर्घमायुरस्तु. बस 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 ठेवा आता जागेवरती. शक्यतो कलश नाही पडला पाहिजे. ठीक आहे. आता काय करायचं, मांडी घालून ज्यांना शक्य नाही बसणं त्यांनी मांडी घालून बसा. ज्यांना असतो उगी फल पावतो बहुपत असतो. पाणी सोडत राहा. पाणी सोडून राहायचं. हे समस्त कुटुंब परिवारस्य ग्रामजन भक्तजन स्त्रियाः शांती पुष्टी तुष्टी श्रीः यश विद्या विनय वित्त बहुपुत्र बहुधन चायुस्त्वे अस्तुते दीर्घमायुः. बोलू नका. अस्तुते दीर्घमायु स्त्रियाः शांती पुष्टी तुष्टी श्री यश विद्या विनय वित्त बहुपुत्र बहुपौत्र बहुधन चायुस्त्वे अस्तुते दीर्घमायुः. म्हणा यम कृत्वा सर्व वेद यज्ञ क्रिया करण कर्मारंभा शुभाः शोभनाः प्रवर्तन्ते तमहं ओंकारादि दिन कृत्वा ऋग यजुः साम अथर्व वचन बहुऋषि मित भवद्भिः नुज्ञात वाचेश. बोलू नका. वाचताम 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 भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैर्सुष्ठुवाग्रो देवहितं च दायुः देवानां भद्राः सुभद्रदेवान् घोरातिरभिनो निवर्तताम्. दम दान विशिष्टानां सर्वेषां ब्राह्मणानां मनाः समाधीयतां. बोलू नका. समहित मनसः स्मः म्हणायचं. प्रसिद्धंतो भवन्तः. बोलू नका. प्रसन्नास्मा प्रसन्नास्मा इति अशुभयाः. आता काय करायचं, शुभ आणि अशुभ कर्माचं आपण तर्पण करायचंय. बरोबर. आता शुभ आणि अशुभ कर्माचं तर्पण करत असताना शुभ कर्म 3 प्रकारचं मानलं जातं बघा. 3 प्रकार कुठले आहेत शुभ कर्माचे? आधिदैविक पुण्य, अधिभौतिक पुण्य, अधिदैविक पुण्य आणि आध्यात्मिक पुण्य. अधिभौतिक पुण्य म्हणजे काय? आत्मा ज्या वेळेला मनुष्य देह धारण करतो ह्या प्रक्रियेला भौतिक सुखाचं पहिलं लक्षण मानलं जातं. त्याच्या लज्जा निवारण्यासाठी आपण काय करतो? वस्त्र घालतो. बरोबर. त्याच्या सुरक्षेसाठी घर बांधतो. बरोबर का नाही? उदरनिर्वाहासाठी आपण काम करतो. नोकरी करतो. त्यानंतर तिच्या सुखासाठी विवाह करतो. त्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या सगळ्या गोष्टी ज्या ह्या जन्मामध्ये आपण मिळवणार आहे आणि ह्या जन्मामध्ये त्याचा त्याग करणार आहे त्याला भौतिक सुख म्हणतात. आता आपल्याला भौतिक सुख कसं म्हणतात? तमोगुणी मानलं जातं. मी काल ज्या बसले होते त्यांना सांगितलं भौतिक सुख हे तमोगुणी आहे कारण ते लवकर नष्ट होतं. आपलं शरीर जननम पुनरपी मरणम म्हणजे रोज एक मरण आपण मरत असतो, एक जन्म नवीन जगत असतो. बरोबर. कालचा दिवस किती पैसे दिले तरी तुम्हाला येणार नाही. तसं हे जसं सत्य आहे तसं आपण आपला आकार नेहमी रोज वाढवत असतो, बदलत असतो. लहानाचा मोठा होतो, मोठाचा म्हातारा होतो, म्हाताऱ्याचा नंतर स्वर्गवास होतो. बरोबर का नाही? आणि हे सगळं तुम्हाला आम्हाला कुणाला चुकलेलं नाही. परंतु ह्या जन्मामध्ये येत असताना ह्या जन्मामध्ये आल्यानंतर आपण ज्या सुखाची प्राप्ती करतो आपण गृहस्थाश्रमी जीवन जगत असतो आणि या गृहस्थाश्रमी जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टींची गरज आहे. कोणत्या? तर आपल्याला सुख पाहिजे, शांती पाहिजे, समाधान पाहिजे, त्याचबरोबर धन पाहिजे, धान्य पाहिजे, गाडी बंगला पैसा अडका. कारण आपल्यापेक्षा बाकीच्यांचाच त्याच्यावरती जास्त अधिकार असतो. बरोबर आहे? होम मिनिस्टरचा सगळ्यात जास्त अधिकार असतो विशेष करून. बरोबर आहे? दागिने आपण बायकोसाठीच घेतो. आपण आपल्यासाठी कोण घेतं का? कोण नाही घेत. एखादाच घेतो पण जास्त करून बायकाच घेतात. म्हणजे जे काय आपण करतो ते आपलं
नसते, परंतु हे आपलं कर्तव्य आहे. कारण आपण गृहस्थाचं जीवन जगतो. आपल्या बायका मुलांना, आपल्या आई वडिलांना, आपल्या भावंडांना, आपल्या बहिणीला सुरक्षित ठेवणं, समाधान ठेवणं, त्यांचं लालन पालन करणं, त्यांचं पोषण करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. कारण आपण संसारी आहोत, म्हणून ह्या गोष्टीची आपल्याला गरज आहे. आपल्यासाठी नाही तर इतरांच्यासाठी सुद्धा आपल्याला त्याची गरज आहे. म्हणून आपण काय करायचं, भौतिक सुखाची याचना करताना असतो असं म्हणायचं, लक्षात घ्या. दुसरं पुण्य कोणतं आहे, दैविक पुण्य. दैविक पुण्य म्हणजे काय, देव कार्यातून मिळणाऱ्या पुण्याला दैविक पुण्य असं म्हणतात. आज आपण जे कर्म करतो हे सुद्धा एक दैविक पुण्याचा भाग आहे. वर्षाचे 12 महिन्याचे जे आपण सण करतो त्या सणातून मिळणारं पुण्य. त्यानंतर तुम्ही ग्रामदेवतेची यात्रा करता, गुणधर्म करता, तुम्ही ह्याला जाता, ज्योतिबाला जात असाल किंवा महालक्ष्मीला किंवा की तुळजापूरला जात असाल, त्यातून मिळणारं पुण्य. त्याचबरोबर आपण जे उपवास करतो, जे व्रत वैकल्य करतो, उपवास करतो सोमवार, गुरुवार, शनिवार, तर त्यातून तर त्यातून मिळणारं जे पुण्य त्याला दैविक पुण्य असं म्हणतात. ते रजोगुणी आहे. काहीतरी मनामध्ये हेतू ठेवून आपण ते करत असतो, त्याला रजोगुणी पुण्य म्हणतात. आणि सगळ्यात शेवटचं पुण्य कोणतं, आध्यात्मिक पुण्य, जे आपल्या बरोबर काय करतं, जे दिल्यानंतर कधी कमी होत नाही. आणि काय होतं तर ते दिल्यानंतर कधी कमी होत नाही. आणि त्याची गोष्ट होते, जाताना आपण ते घेऊन जातो. आपण हा देह ठेवल्यानंतर जाताना काय घेऊन जातो, आपलं ज्ञान, आपलं वैराग्य, आपलं सत्कर्म, आपलं कर्तृत्व, आपला पराक्रम, आपलं शौर्य, ज्या रूपानं आजही लोक जिवंत राहतात. छत्रपती शिवाजी महाराज आपण बघितलं का, नाही, परंतु नाव घेतल्यानंतर कोण शिवाजी महाराज आपल्याला सांगावं लागतं का, नाही. परंतु तसं आपण आपल्या खापड कुंजवांचं नाव विचारलं तर आपल्याला कोण का, ह्यात तुमची चूक आहे असं नाही, कर्तृत्वाचा भाग आहे. आणि ह्यासाठी आपलं कर्तृत्व वाढावं. आपण म्हणत नाही आपण महाराजांच्या एवढं मोठं व्हावं, कमीत कमी त्या दृष्टीने आपले प्रयत्न तरी असणं गरजेचं आहे. त्याला म्हणतात आध्यात्मिक पुण्य, जे मूर्ती रूपाने नसून आत्म्या रूपानं, सूक्ष्म रूपानं आपल्यामध्ये किंवा आमच्यामध्ये जे राहतात अशा लोकांना अशा वास्तू म्हणायचं. आणि आपलं दुःख, दारिद्र्य, दौर्भाग्य, त्याचबरोबर आपल्या असणाऱ्या पीडा, कष्ट, दुःख या सगळ्या गोष्टी आपल्यापासून, आपली पाप आपल्यापासून दूर जावी, त्याकरता अशुभ गोष्टींचं तर्पण करायचं. शुभ गोष्टींचं तर्पण करताना काय म्हणायचं, अस्तु म्हणायचं. आणि अशुभ गोष्टींचं तर्पण करताना काही बोलायचं नाही. शुभ गोष्टींचं तर्पण करत असताना महिलांनी आपल्या यजमानांच्या हाताला हात लावायचा, परंतु अशुभ गोष्टींचं तर्पण करताना त्यांच्या अंगाला सुद्धा स्पर्श करायचा नाही. लक्षात आलं सगळ्यांच्या, थोडस अंतर ठेवून बसायचं. तिथं तुम्हाला 2 द्रोण दिले जातील, दिलेत का, द्रोण घ्या. कार्यकर्ते ओम पुष्टिरस्तु, ओम तुष्टिरस्तु, ओम वृद्धिरस्तु, ओम अभिगमस्तु, ओम आयुष्यमस्तु, ओम शिवकर्मरस्तु, ओम कर्म समृद्धिरस्तु, ओम धर्म समृद्धिरस्तु, ओम वेद समृद्धिरस्तु, ओम शास्त्र समृद्धिरस्तु, ओम धनधान्य समृद्धिरस्तु, ओम पुत्र पौत्र समृद्धिरस्तु, ओम आयुष्य समृद्धिरस्तु, ओम आरोग्य समृद्धिरस्तु, ओम ऐश्वर्य समृद्धिरस्तु, ओम अरिष्ठ निरसनमस्तु. ठेवा तिथं पान. द्रोणातलं फटाफट सोडा. यत् पापम रोगम अशुभम अवस्तु उत्तर उत्तर महर हर अभिवृद्धिरस्तु. उत्तर उत्तर क्रियाः शुभाः शोभनाः संपदेस्तु. पात्रे उदके से कहा. ठीक आहे, ठेवा तिथं. तांदळाचं पाणी घ्यायचं, तांदळाचं पाणी घ्यायचं. आणि अस्तु म्हणायचं. ओम तिथी कर्ण मूर्त नक्षत्र लग्ना देवता प्रियंता. तिथी कर्ण सहमूर्त सह नक्षत्र सह ग्रह सह लग्ना देवता प्रियंता. ओम दुर्गा पांचवली प्रियंता. ओम विश्वदेवा ओम अरुणदेव प्रियंता. ओम विश्वदेवा मृदगणा प्रियंता. ओम इंद्रप्रदा मृदगणा प्रियंता. ओम विष्णुप्रगाश्च ब्रह्मदुषाः हताश्च परिबन्धानि हताश्च विघ्नकर्तारः शत्रत्वा पराभव यान्तु शम्यन्तु घोराणि शम्यन्तु पाणी शम्यन्तत्वा यः पुनः पात. पान घ्यायचं तालमनातलं. पान नद्या सिंधू रेशवेस्तायम शुक्रांगारक बुध बृहस्पती शनेश्चर राहू केतू सोम सहित आदित्य पुरला सर्वे ग्रह प्रियंताम जोडून सगळे. आता हा पान खाली ठेवा. ब्रह्म पुण्यम मयी दृश्य
पादनकारक वेदवृक्ष भो नित्य तदपुण्याहं भवन्तु हात जोडा मयूर शास्त्री या ओम म्हणायचं सगळ्यांनी भो देवा ज्योतिर्लिंग देवता अचल मूर्तीनाम प्राण प्रतिष्ठापना पूजन अंगभूत ममस्य ग्रामे समस्त ग्रामजन भक्तजन ममस्य कुटुंबस्य परिवारस्य ममः इहलोके सर्वत्र सदा सर्वदा पुण्यम भवन्तु ब्रुवन्तु अस्तुपन्याहं पुनर्तुमादेवः पुनेर्महा मृदतायन्तु यत्कल्याणं पुराकृतं ऋषिवे सिद्धगन्धर्वै तत्कल्याणं भवन्तु ब्रुवन्तु मना भो देवा भो ब्राह्मणा मय्यम्म सह कुटुंबिने ज्योतिर्लिंग मूर्तीनाम अचल मूर्तीनाम प्राण प्रतिष्ठापना कर्मेद मम रामजन भक्तजन महाजनान आशीर्वचनेन मपेक्षमाणाय नमस्कृवर्णाय मयाः प्रियमानस्य ग्रामदेवता श्री धाकुबाई मुकिंदियाई श्री ज्योतिर्लिंग मूर्तीनाम चतुर्दिनात्मक अचल प्राण प्रतिष्ठापना पूजन अंगभूत ममस्य सहपरिवार अंगभूत समस्त ग्रामजन भक्तजन कर्मणे स्वस्ति भवन्तु ब्रुवन्तु आयुष्यमध्ये स्वस्ति हे आयुष्यमध्ये स्वस्ति हे आयुष्यमध्ये स्वस्ति हे स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्य महे स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु समुद्रमदनाथकारका हरिप्रियाच्छ मांगल्या त्वांच श्रियंच भवन्तु ब्रुवन्तु नाम म्हणायचं भो देवा भो ब्राह्मणा मय्यम्म सहकुटुंबिने महाजने आशीर्वचनेन मपेक्षमाणाय नमस्कृवर्णाय मयाः क्रियमाणस्य अद्य ग्रामदेवता श्री धाकुबाई देवता श्री मुकिंदियाई ज्योतिर्लिंग देवता चतुर्दिनात्मक अचल दीर्घ काल उद्वासनार्थे कर्मेद सर्वत्र श्रीः अस्तुः इति भवन्तु ब्रुवन्तु अस्तु श्रीः अस्तु श्रीः मनसः काममात्कुदे वाचा सत्यमशीमयि पशूनां रूपमन्यस्य रक्षो यशां श्रीतां मयि ते स्वाहा आता पुरुषांनी हातावर आणि सोडायचं नाही हातावर तसंच धरून ठेवायचं बरं का सोडायचं कृतेस्मिन न्यून अतिरिक्त यो विधी सौपविष्ठ ब्राह्मणा वचनात श्री मंगलमूर्ती महागणपती प्रसादेन उपविष्ट ब्राह्मणा वचनात सर्वे हे परिपूर्ण अस्तु परिपूर्णम आता ते हातावरचं पाणी तावना सोडून द्या बरोबर आता प्रदक्षिणा करा आपल्या भोवती प्रदक्षिणा करा हात जोडून करा प्रदक्षिणा हा करा प्रदक्षिणा महिलांनी पण करा प्रदक्षिणा बरोबर आता काय करायचं हा केली का प्रदक्षिणा हा आता फक्त काय करायचं तन्मे भजसी पदमाक्षी तेन सौख्य लभाम्यहम् अश्वदायी गोमे पदमानने पद्मविपद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलयताक्षी विश्वप्रिये विष्णु मनोनकुले तत्पादपद्ममयी सन्निधस्त्वं पुत्रपौत्रं धनधान्यं हस्ताश्वेति गवेर्तन् प्रजानां भवसि माता धर्मस्तु मे
वेनधेय सोमं बिभसोमं बिभदवृत्रः सौम्यं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिना शुभान्मदे भूतिकरि प्रसीद विष्णुपत्नी क्षमा देवी माधवी माधव। आता काय करायचं आपल्या हातावर घ्या बरोबर आणि काय करायचं ते पाणी तुमच्या समोर तांबड एक नाही त्या तांबडातलं पाणी डोळ्याला लावून घ्या तांबडातलं द्रोणातलं नाही लावायचं बरं का तांबडातलं लावायचं द्रोणातलं पाणी लागणार नाही याची काळजी घ्या हा आपल्या निरंजनाला पदर लागणार याची काळजी घ्या तर काय करायचं खाली एकदम वळायची अशी एकदम वळायची सुपारी आपण भाऊबीजेला भावाला औषध करतो ना तसं हा बरोबर तसंच वरुणाला पण करा इथं लक्षाला इथं हा करा सुवर्ण आहे काढा ते सोनं काढा हातातलं आणि सोनं पण लावा तिथं कपाळाला देवाच्या सोनं देवाच्या कपाळाला लावा देवाच्या गणपतीला पूर्णाला लावा पूर्ण म्हणजे हा बस ठेवा तिथं आणि ओवाळा त्यांच्या लक्षात आलंय ना कसं करायचं ते लक्षात आलं का हा त्यानंतर वहिनी तुम्ही लावा परत त्या वहिनीला लावा आणि दादा बरोबर आता सुपारी घ्या हा बरोबर आता सोनं कपाळाला लावायचं हा सोनं हा सगळ्यांच्या बरोबर तिघांच्या दोघांच्या कपाळाला लावा तिघांच्या लावा बरोबर हा अक्षता टाका आता डोक्यावरती हा बरोबर आणि ओवाळा आता असं ओवाळायचं जे पृथ्वीयां जे खामंदमी खवहा तेभ्यो दश प्राचीर दर्श दक्षिणा दश प्रकीर चीर दशोर्धि चीर दशोर्ध्वाः तेभ्यो नमो मस्तुते नो वत्ते नमः। आता काय करायचं महिलांनी त्या पानविडा द्या काय करायचं एक पानविडा घ्यायचा एक सुयोगिनी पण दिला तरी चालेल काय हरकत नाही आणि त्यांना नमस्कार करायचा द्या ते ताट घ्या तुम्ही हातात 2 मिनिटं द्या त्यांना किंवा एक्स्ट्रा असेल तर एक्स्ट्रा घ्या की हा घेता का आता त्यांना सुवर्ण मुद्रिका घेतली का तुम्ही हा तुम्ही आता त्यांना ते जे ज्यांची सोन्याची अंगठी आहे त्यांना देऊन टाका आणि तुम्ही जागेवरती येऊन बसायचं आता गेले का सगळे जाऊ जे पृथ्वी ते पदर बघा व्यवस्थित सावरून घ्या असं नका करू जे खामन्नमी खवहा तेभ्यो दश प्राचीर दर्श दक्षिणा दश प्रतीर्चीर भेदत्मः। सुपारी घ्या सुपारी औक्षण करा सोनं असेल तर सोनं कपाळी लावा नमस्कार पाया पडा त्यांच्या पिढा द्या त्यांना चला या नमस्कार करा आणि पिढा द्या कलश गोविंदाय नमः गोविंदाय भक्तवृषाभ्य गोविंदाय पूर्व संकल्प सोडून खाली बरोबर आता तुम्ही काय करताय तर आपल्या कुलदेवीचं पूजन करताय 350 मीटर एक कोणती समोर महालक्ष्मी ठेवलेली सगळ्यांनी आता काय म्हणायचं प्रत्येक दिवशी ज्या सुपाऱ्या मांडलेल्या आहेत त्या काय तर आपल्या कुलदेवीची रूप आहे स्वरूप आहे सर्वांनी फक्त आता मुखातून ती पूजेची कृती करण्यापेक्षा तुमच्याकडनं श्रद्धेने पूजा होणं सगळ्यात महत्त्वाचं आहे तर तुम्ही फुलांची पिशवी बाहेर नाही
कार्यकर्त्यांनी सांगा पुढे रंगीत मागवायचं श्री गणेशाय नमः. तापयामी पूजामी. आता म्हणायचं ओम गौरीये नमः. म्हणत रामकृष्ण ओमायं स्थापयामी पूजयामि अभयामि स्थापयामि पूजयामि ओम शचीये नमः. आता म्हणावं ओम मेधाय नमः. ओम मेधाय नमः. मेधामग्नि प्रजापति मेधामिन्द्रश्च वायुः. ओम स्वाहाय नमः. ओम स्वाहा आता म्हणायचं ओम नलिने नमः. या देवी सर्वभूते. आता म्हणा ओम उमाये नमः. या देवी सर्वभूतेषु रूपेण संस्थिता. ओम वसिष्ठाय नमः. नमायामि स्थापयामि पूजयामि नमस्कारं करोमि. सर्वप्रथम हातावर सर्वांनी आठवण तुला अलीकडे कोणाली दोन्ही बाजूला उभा बोल. चंद्रमा मनसो जात सूर्य अजाय देवता धूपं दर्शयामि नैवेद्यार्थे इष्टफलाराधने नैवेद्यं सोडा खाली इकडे द्या शेजारी परत पुढे तुम्ही घ्या हातावरती पाणी. ओम नाभ्यासिदंदर्शं शीर्ष्णोद्योः समवर्तदा भूमिर्जहस्रोत्रान्तदा लोका अकल्पयन्. ताम्बूलं सुवर्णव्यवहारिकां दासिमां किञ्चित् दक्षिणां समर्पिबलताम्बूलं सुवर्णव्यवहारिकां दासिमां किञ्चित् दक्षिणां समर्पयामि अथ प्रार्थयेत. बरोबर. No
समर्था सिंधु यजमान सकल कामना सिद्धिरस्तु. सगळ्या महिलांनी म्हणायचं देही देवी देही देवी आरोग्य देही देवी परमं सुख रूपं देही जयं देही यशो देही दिशो जही. नमस्कार करा. हाती तुंगवाणे भरती परात हाती तुंगवाणे भरती परात सजविला देवा राया वेगरात सजविला देवा राया वेगरात अष्टभुजा अंबिका आली घरात अष्टभुजा अंबिका आली घरात सजविला देवा राया वेगरात सजविला देवा राया वेगरात. मळवट त्या मारी भरते मळवट भरेपणाची अंबिका माया जगदे करी अंबिका माया जगदे करी माऊली आणि माझ्या घरी माऊली आणि माझ्या घरी अंबिका माया जगदे करी तुका भाजी तुका पेरी भाजी पंक्ती भाकर भाजी पंक्ती भाकर. ओमेन विष्णुर्भेदक्रमे त्रिधानि तदपद्मनमोडमसे भागवसुरे स्वाहा. विष्णवे नमः. विष्णुमा प्रपहायामि स्थापयामि पूजयामि नमस्कारं करोमि. अनमो ओम सूर्याय नमः. ओम कृष्णेन रजसा वर्तमानो निवेशयन् मृतं कर्मञ्च हिरण्येन सवितारतेन देवो जाति भुवनानि वषण्ण. सूर्याय नमः. सूर्यम्मा आता म्हणायचं अविघ्न कलशाय नमः. ओम तत्वाजामे ब्रह्मणा वन्दमानो तदा शास्त्रे यजमानः भविर्विहे अहेडमान वरुणे हवोत्कर्षुं समान आयु दर्शयामि. स्वाहा वापानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा परिपूर्ण ब्रह्मणे नमो नमः. प्रतिदिनं नमः स्वरूपाणि मध्ये पानीयं समर्पयामि उत्तराभूषणं समर्पयामि हस्तमुखवृक्षालं समर्पयामि. नमस्कारं करोमि. बरोबर दर्शन करा. श्री भगवान शिवशंकरांना प्रार्थना करा. त्याचबरोबर विशेष दारिद्र्य असणारे दारिद्र्याचं हरण करा. सुख समृद्धीची आणि वर्षा आमच्या ग्रामस्थांवरती होऊ द्या अशी भगवान शिवशंकरांना प्रार्थना करा.